पारेगावचे प्रतिष्ठित गलाई बांधव श्री सर्जेराव शेठ महादेव साळुंखे व श्री माणिक शेठ महादेव साळुंखे यांच्या मातोश्री कैलासवासी सौ नवसाबाई महादेव साळुंखे यांचे दुःखद निधन झाले। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। शोकाकुल समस्त साळुंखे परिवार व ग्रामस्थ पारे। रक्षा विसर्जन रविवार दिनांक 18/8/2024 रोजी सकाळी 9 वाजता पारे येथे। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनी मतदारसंघात विकास कामांची खैरातच केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळात प्रत्येकाची स्वर्गीय अनिल भाऊंचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते। मतदारसंघात अनिल भाऊ यांनी ग्रामीण भागात मजबूत पकड निर्माण केली आहे। पण स्वर्गीय अनिल भाऊंच्या कार्यकाळात आतासारखा सोशल मीडिया नव्हता। अगदी अलीकडे स्वर्गीय अनिल भाऊ सोशल मीडियाला सामोरे गेले होते। आत्तासारखा सोशल मीडिया त्यांच्या काळात सुरुवातीपासून असता तर चित्र अजूनच वेगळे दिसले असते। आणि हेच ओळखून युवा नेते सुहास बाबर यांनी मतदारसंघाचा स्वाभिमान भव्य रील स्पर्धा घेऊन स्वर्गीय अनिल भाऊंच्या आठवणी ताज्या केल्या। सोशल मीडियावर रील स्टार हे अभिनेत्याबरोबर फेमस होत आहेत। सर्वसामान्य कुटुंबातील अनेक गुणी युवक रील्सच्या माध्यमातून लाखो रुपये मिळवत आहेत। आणि या स्पर्धेच्या युगात नोकरीच्या मागे न लागता अनेकांनी रीलच्या माध्यमातून चांगली कमाई आणि नावही केले। अनेक रील स्टार रातोरात स्टार झाले असून नवीन व्यवसायाच्या उद्घाटनासाठी ते व्यस्त असलेले दिसतात। रील स्टार हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे हे ओळखून युवा नेते सुहास बाबर यांनी स्थानिक रील स्टारना स्पर्धेमध्ये आणून ग्रामीण भागातले टॅलेंट बाहेर काढले। स्वर्गीय अनिल भाऊंची काम करण्याची पद्धत कशी होती हे रीलच्या माध्यमातून पाहिल्यावर मतदारसंघाच्या डोळ्यासमोर स्वर्गीय अनिल भाऊ उभे राहिले। युवा नेते सुहास बाबर यांनी रील स्पर्धेच्या माध्यमातून अनेक रील स्टारना प्रोत्साहित केले। मतदारसंघासाठी विकास कामांची लयलूट करणाऱ्या या युवा नेतृत्वाची या स्पर्धेमुळे मोठी चर्चा होत आहे। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा। मला असं वाटते असा कार्यक्रम यापूर्वी आपल्या शहरामध्ये कधी झाला होता। सुधाकर साहेब या कार्यक्रमाचे 2 भाग पडतात। स्टेजच्या या बाजूची जी लोक सगळी बसते, मुलं त्याला सोडली तर सगळ्यांना मी निमंत्रण दिले म्हणून आहे। आणि ही सगळी बाजू तुम्हाला बघायला आहे। त्या लोकांना आतलं सुद्धा मी असं माहीत नाही। आणि ही लोक सगळी आतलं सुद्धा मी प्रेमात। एका बाजूला सगळे ज्येष्ठ मंडळी बसतील, एका बाजूला सगळे नवी मंडळी बसतील। म्हणजे कार्यक्रमाला निमंत्रण देताना नव्या आमच्या जुन्या लोकांना सगळ्यांना फोन केल्यानंतर त्यांच्या लक्षात नाही आलं कसला कार्यक्रम आहे। खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम घ्यायचा, रील्सच्या स्पर्धा झाल्या पाहिजेत यासाठी कल्पना कुठून सुचली हे खूप लोकांना आश्चर्य वाटतं की असे कसं होते। पण आत्ताचा जमाना हा सगळा सोशल मीडियाचा जमाना आहे। म्हणजे पूर्वी फक्त फेसबुक होतं, आता इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब आणि बरंच काय काय। आम्ही कशाला नाहीये, हे 2-3 विषय होते आणि ते सुद्धा अपरिहार्य आहे राजकारणात। राजकारणामध्ये कुणाला यश द्यायचं आणि कुणाला अपयश द्यायचं याच्यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका कोण बजावतं तर त्याचा सोशल मीडिया बजावतं। काही दिवसापूर्वी माझ्या वडिलांचं निधन झालं आणि पळशीमध्ये एक शाळा आहे आणि त्या शाळेच्या गॅदरिंग मध्ये एक कार्यक्रम झाला होता असा की त्या सगळ्या लहान मुलांनी अनिल भाऊंचं दैनंदिन जीवन जे आहे त्याच्यावरती नाटक केलं होतं। म्हणजे त्या व्यासपीठावरती भाऊंच्या लोकांमध्ये एक मुलगा बसवला होता आणि त्या शाळेच्या इतर मुलं ते काही त्या मुलाकडे काम घेऊन यायचे, म्हणजे भाऊंच्याकडे काम घेऊन यायचे। भाऊ लगेच फोन करायचे, अधिकाऱ्यांतून फोन करायचा, ते काम व्हायचं आणि असं अख्खं 15 मिनिटाचं नाटक। आणि त्याच्यानंतर त्या गाण्यावरती त्यांनी प्रतिपासन गॅदरिंग मध्ये नाटक तयार केलं होतं। मला त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आला होता आणि ते करत असताना समोर बसल्याचं अख्खं गाव रडत होतं। इतकं सुंदर नाटक त्या मुलाने त्या व्यासपीठावरती केलं होतं आणि सगळे पाठवचे आरती मुलं होते। कोण कोरिओग्राफर होता मला माहिती नाही। आणि त्यावेळेला थोडीशी कल्पना आली होती की असे खूप लोक होते की भाऊ गेल्यानंतर भाऊंच्या वरती
मला आज हे आठवतं टेकड्यामध्ये एका आजीने त्याच्यावरती कविता केली आणि ती सोशल मीडियावरती यायचं. कुर्लीमध्ये काही आजोबांनी कविता केली होती ती सोशल मीडियावरती यायची आणि मग थोडंसं असं कल्पना सुचली की आपल्या भागामध्ये सुद्धा काही मुलं असेल की जे मुलं रील्स बनवतात आणि सोशल मीडियावरती अपलोड करतात. या निमित्तानं आपल्या सगळ्या भाऊच्या त्यांच्या आयुष्यामध्ये जी कामं झाली त्या कामांचा कुठेतरी पुढे एकदा त्यांचं आठवण व्हावी या हेतून आम्ही ते रील्स घेण्याचा प्रयत्न केला. बक्षीस वितरण घ्यायचं न घ्यायचं तरी खूप मोठा कार्यक्रम घ्यायचा असं आमच्या डोक्यात कधीच नव्हतं. आम्ही खूप कमी शॉर्ट टाइमवरती ते डिक्लेरेशन केलं. बक्षिसाची रक्कम ठरवली. बक्षीस द्यायला कोणाचे असतं राजकारणामध्ये आणि सगळे आता जे राजकारणामध्ये बसतोय त्यातलं 30% लोकांचं सुद्धा सोशल मीडियावरती अकाउंट नसेल. आता आमच्या हस्ते बक्षीस द्यायचं तर काय फारसं त्याचा परिणाम होणार नाही. मी सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह आहे ते अपरिहार्य आहे. राजकारणासाठी मला त्याची अपरिहार्यता निश्चितपणे आहे. आणि असा माणूस शोधत होतो की जो सोशल मीडियावरती अत्यंत चांगल्या पद्धतीनं रील्स फक्त असून चालणार नाही तर अथर्व सुदामेंना आपण खूप कमी ओळखतो. माझ्या माहितीप्रमाणे 1.6 मिलियन म्हणजे 16 लाखपेक्षा जास्त फॉलोअर त्यांना इंस्टाग्रामवरती आणि 16 लाखपेक्षा जास्त फॉलोअर त्यांना युट्यूबवरती. बरोबर म्हणजे अथर्व सुदामेंनी हॅलो म्हटलं तर एका वेळेला 32 लाख लोक ऐकतात आणि ते 32 लाख लोक परत माझ्या टक्के पण त्याच्यात फॉरवर्ड करतात. त्यांचं सगळं रील्स बघत असतो. साध्या सगळ्यात महत्वाचं काय तर त्यांच्या रील्स मधून प्रत्येक वेळेला ते समाजासाठी अत्यंत चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न करत असतात. ते त्यांच्या रील्सचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. खूप चांगलं काम ते करण्याचा मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जेवढे टॉपचे सगळे हिरोईन्स आहेत ते सगळे त्यांच्याबरोबर अगदी अशा गोष्टींनी सुद्धा तुमच्याबरोबर त्या ठिकाणी रील केला आहे. आणि अथर्व सुदामे साहेबांनी थोडंसं त्यांना उशीर झाला कारण काय हा कार्यक्रम घेतल्यानंतर थोडं खिडकी आणि नाण्यालाच बंद करायला खूप गरम होत होतं आणि समोर बसलेल्या मुलांची मला मानसिक समाज असते त्यामुळे खूप वेळ कार्यक्रम करायला असं मी स्वतः सांगितलं. बक्षीस घेणारा सुद्धा तुमच्या हस्ते घ्यावं अशा खूप लोकांची इच्छा असतील तर त्यामुळे तुम्हाला तो वेळ देता आला पाहिजे म्हणून आम्ही थोडंसं कार्यक्रम शॉर्ट करत आता आपण या अंतिम कार्यक्रमावर पोहोचलो. सध्या मी त्यांना आणायला गेलो. आणायला गेल्यानंतर सुद्धा माझ्या डोक्यात काय भाऊ फारसं नव्हतं. ते भेटले मी म्हटलं आपण जाऊया कार्यक्रमाला. त्यांनी अशी मान हलवली. मान हलवली ही पद्धत आहे त्याच्या पाठीमागचा मेसेज खूप कमी लोकांना माहिती. मी त्यांना आल्याला म्हणते की तुम्ही प्रत्येक आणायचं केलं होता मला खूप चर्चा करता काय माझी कारण प्रत्येक रीलचा शेवट हा त्यांचा मान हलवण्यामधून असतो आणि त्या मानाचा जो टोन आहे तो इतका भयानक आहे की आपण कल्पना करू शकत नाही. एवढा मोठ्या टोनला ते त्या मानाला बदलून देतात. खूप मोठे असते पण अत्यंत जमिनीवरती पाय ठेवून वाढवणारा हा माणूस आहे. एवढा मोठा रील स्टार आहे. आज महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नाव आहे. म्हणजे अगदी राज ठाकरे साहेब सुद्धा अख्ख्या भाषणामध्ये असं सगळ्यांना त्यातून मला शोधून काढलं आणि त्यांचं नाव म्हणाला की तुझा खूप मोठा फॅन आहे असं म्हटलं. बरोबर एवढा मोठी व्यक्ती आपल्या विचारक्षेत्रामध्ये येते. पहिल्यांदा तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानून तुमचं स्वागत या ठिकाणी. मला असं वाटतंय की ग्रामीण भागातला तुमचा पहिलाच कार्यक्रम ते शहरामध्ये पुणे आणि मुंबई त्याच्यामध्ये तुम्ही खूप कार्यक्रम केले पण विट्यासारख्या छोट्याशा शहरामध्ये येण्याचा त्यांचा हा पहिलाच प्रसंग असेल. साहेब मी तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे की ही समोर बसलेली मंडळी कदाचित आज तुमचे 1000 फॉलोअर निश्चितपणे वाढतील आमच्याकडे तो बेनिफिट तुम्हाला होईल. पण ह्या भागामध्ये सुद्धा अत्यंत चांगले कलाकार त्या गावामध्ये या आमच्या मतदारसंघामध्ये खूप चांगले कलाकार येत सुद्धा आहेत. तुम्ही ह्या नव्या मुलांचे रील्स जर बघितले तर अप्रतिम रील्स मुलं बनवतात. काही आम्हाला माहिती नसतं आणि लग्नाला जात असतो कार्यक्रमात जात असतो तिथं साईडला आपण म्हणून शूटिंग करतात आणि ते परत रील्स मध्ये आम्हाला ते टॅग करतात. इतकं प्रचंड हुशार होतं म्हणजे तुमचं स्वागत करताना सुद्धा जो स्केच तयार केलाय तो सुद्धा इथल्या मुलाने एका दिवसात तुम्हाला तयार करून दिलाय. त्याचंही मनापासून त्या ठिकाणी कौतुक आहे.
आणि तुम्हाला बोलण्या पाठीमागचा उद्देश एवढाच होता की नव्या पिढीला तुम्ही चांगलं माहिती आहे, आमच्या जुन्या पिढीला तुम्ही माहीत असणं महत्वाचं आहे. आणि होमच्या वरती ज्या रील स्पर्धा झाल्या त्या रील स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ त्या दर्जाच्याच माणसाच्या आपण गावं, म्हणून आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी निमंत्रण देण्याचा प्रयत्न केला, तुम्ही स्वीकारला. एकदा 11-12 आणि असं कार्यक्रम थोडा रद्द झाला, पुढे पाठवण्यात झाला. मला तुम्हाला एवढीच विनंती करायची, अथर्व सुद्धाने ही कशाचे रूप आहे आता या भागात सांगून त्याचा काय उपयोग होणार नाही. माझ्यासाहेब तुम्ही नव्हता, तुम्ही येण्यापूर्वी सांगितले की 2 भाग पडलेत कार्यक्रमाचे. अथर्व सुद्धाने बघायला आणि समजून घ्यायला त्यांनी म्हणले आणि त्यांच्यावर प्रेम करण्याचे इकडे होते सगळे 2 भाग कार्यक्रमाचे पडले. मला समोर बसलेल्या मुलांना तुम्ही एवढीच विनंती करायची, अथर्व सुद्धाने ज्यावेळेला जन्माला आले, शिकले, वाढले, कॉलेजला होते, तेव्हा त्यांच्या डोक्यात सुद्धा नव्हतं की फिजिक्स करावा, बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की ठरवून काय गोष्टी होत असतात. मला समोर बसलेल्या मुलांना तुम्ही एवढीच विनंती करायची, तुमच्या आयुष्यामध्ये जे क्षेत्र तुम्ही निवडा ते क्षेत्र निवडल्यानंतर त्यामध्ये अतिउच्च काम करण्याची भूमिका तुमच्या सर्वांची असली पाहिजे. त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये काम केले ते त्यामध्ये यशस्वी झाले. मी तुम्हाला एवढीच विनंती करतो, त्यांच्या रील्स बरोबरचा खूप चांगला सोशल मेसेज देण्याचा त्यामध्ये प्रयत्न करतो. तुमचं लग्न झालं रील्स मध्ये असते तुमचे मेसेजेस आहे ते सुद्धा विसरावं, कारण अनेक रील्स आहेत त्यामध्ये काही लोक मैत्रिणी सुद्धा घेतात, बायकोचं घेतात असं नाही. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, एक इव्हेंट अशी आहे, थिएटरमध्ये पिक्चर बघायला जातात आणि त्यांना समोरून भेटतात रितेश देशमुख. आणि रितेश देशमुख याला म्हणतात, अरे सुद्धा मी काय इकडे कसं काय आवड पिक्चर बघायला. आणि मग एकटेच एकटं मध्ये घाबरतो की काय वर्चस्व आहे म्हणलं आपल्या घरावरची, माझ्या बायकोच माझं वर्चस्व आहे. रितेश देशमुख म्हणतात हे खरं वर्चस्व आहे. परत हे म्हणतात ती गोष्ट वेगळी आहे की तिथे घरातले सगळे ती बसली वरती म्हणजे ती खाली वर काय सगळे. आणि मग ते तरी मान लागले, ती मान लागण्याची पद्धत असते ना ती फार वाटते असेल. आणि परत हे रितेश देशमुखला म्हणतात तुम्ही कसं काय आवड पिक्चर बघायला एकटे झालं घाबरतो का काय, मी सांगून आले वाटलं मी एकटाच चाललेला आहे पिक्चर. हे म्हणतात हे खरं वर्चस्व आहे. मग रितेश देशमुख म्हणतात नाही मी आता आहे मी एकटाच प्रॉपर गेलो बाहेर. अशा अनेक रील्स आहेत की आपण कल्पना करू शकत नाही. त्या विनोदाच्या जरी रील्स असतात तर याच्यापेक्षा अनेक जाऊन सोशल मेसेज देण्याचा त्यांनी खूप प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. काही रील्स अशा असतात की कुटुंबाला एकत्र सुद्धा बघून यायचे असतात. आता सोनाली पण एक रील्स आली ती उल्लेख केला काय बरोबर नाही, पण मला असं वाटतं अशा गोष्टींच्या बरोबर सुद्धा त्यांच्या रीलमध्ये अशा गोष्टी सुद्धा म्हणतात की तुम्ही पायाशी माझ्या बसून येणार, तुम्ही पाय खेचता. त्यामुळं मला तुम्ही तुम्ही किती लोकांनी ते रील्स बघितले मला माहिती, तुम्ही त्यांचं ऑब्झर्वेशन केलं त्यांचा चेहरा आणि त्यांचे डोळे बरंच काही सांगून जातात. मला तुमची बाकीची पार्श्वभूमी काय मला घरची माहिती नाही, पण निश्चितपणे तुम्ही या महाराष्ट्रातल्या नव्या परिस्थितीत एक आयडॉल म्हणून निश्चितपणे काम केले. तुम्हाला बोलण्याचा पाठिंबाचा हेतू एवढाच होता की ज्या 40-50 मुलांनी भाऊंच्यावरती रील्स केले त्यामध्ये त्या 50-1 मुलांपैकी एक तरी मुलगा असा असावा की त्याला तो भविष्यात तुमच्यासारख्या रील्स करावा. आणि निश्चितपणे हे एक खूप मोठे क्षेत्र नव्या मुलांसाठी आहे. जमाना बदललाय. बाळासाहेब आता स्टँडअप कॉमेडी तुम्ही पण चालू केले, स्टँडअप कॉमेडी सारखं आता नवं क्षेत्र मुलांसाठी पुढे येते. अत्यंत चमाश मुलं असावं लागतात. काही ठिकाणी जरी वेगळ्या भाषेमध्ये कृतीने बोलत असतील तरी सुद्धा जर जबाबदारी असल्या माणसाच्या आयुष्यामध्ये हे या लोकांकडून शिकावं लागतं. मी तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. तुमचा वेळ घेणार नाही कारण आपण जवळपास 40-50 मुलांना आपण त्याचं बक्षीस देणार आहे. तुम्हाला 2-4 मिनिटं बोलण्याची आम्ही संधी देतोय. ते बोलत असताना त्यांचं बोलण्यापेक्षा तुम्हाला काय प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न सुधाकर साहेबांना विचारू शकता अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. सुधाकर साहेब तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आमच्या त्या सगळ्या मतदारसंघाच्या वतीनं समोर बसलेल्या सगळ्या जुन्या लोकांच्या वतीनं नव्या लोकांच्या वतीनं तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. तुमचे आता आम्ही तुम्हाला 1000 फॉलोअर्स वाढवून देऊ शकतो.
आता आम्ही असं म्हणू शकत नाही की एकदम 3.2 मिलियन फॉलोअर व्हावे तुमचे, पण आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहे की 5 मिलियन फॉलोअर तुमचे व्हावे आणि तुम्हाला आणखीन चांगलं मोठं यश मिळावं.